अगं नमिता, किती उशीर? आज होणार आहे का तुझं? सुमित घराबाहेर उभा राहून नमिताला हाक मारत असतो. ह्या बायकांना इतका वेळ नेहमी का लागतो काय माहित. सुमित हे स्वतःशी बोलत गाडीमध्ये सर्व सामान घेतलं की नाही हे एकदा चेक करून घेतो. आलीस, बरं झालं, नाहीतर मला वाटलं आपल्याला संध्याकाळ इथेच होते. नमिताला बाहेर येताना पाहून सुमित तिला बोलतो. अरे येतच होते रे, किती घाई तुला? सुमीच्या प्रश्नाला नमिता उत्तर देते. हो ग बाई, मला जास्त घाई. चल बस आता, निघू लगेच. सुमित तिला खोचक शब्दात बोलतो आणि दोघे गाडीत बसतात. गाडी वाऱ्याच्या वेगाने धावायला लागते. आधीच उशीर झाला असल्यामुळे सुमित जरा अधिकच वेगाने गाडी चालवत असतो. तेवढ्यात नमिता सुमितला विचारते, मी तर खूप खुश आहे, कारण लग्नानंतर पहिल्यांदा आपण कुठेतरी एकत्र बाहेर चाललो आहोत, नाहीतर तू फक्त ऑफिस एके ऑफिस. ह्यावर सुमित बोलतो, अगं हो, सुट्टी नको का मिळायला? आधीच लग्नासाठी मी सुट्टी घेतली होती, त्यामुळे पुन्हा लगेच सुट्टी मिळणं खूप कठीण होतं. आता सुद्धा बॉस कडून चालाकीने सुट्टी घेतलीये. यावर दोघेही हसू लागतात. नमिता आणि सुमित यांचं 4 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं आणि खरं सांगायचं झालं तर त्यांचं लव्ह मॅरेज होतं. त्यांचं ऑफिस पण एकाच बिल्डिंग मध्ये असल्यामुळे त्यांची ओळख झाली आणि हीच ओळख पुढे प्रेमात बदलली. पण हे जेवढं बोलायला सोपं वाटतं तेवढं खऱ्या परिस्थितीत सोपं नव्हतं. सर्वच गोष्टी आपोआप जुळून येत नाही. काही गोष्टी आपण स्वतःहून जुळून आणाव्या लागतात. ह्याच ओळींचा प्रत्यय नमिता आणि सुमितच्या प्रेमाकडे बघून येतो. नमिता आणि सुमित दोघेही बोरगावला चालले होते. ठिकाणाचे नाव ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे ठिकाण खास या दोघांनी मिळूनच ठरवलं होतं. बोरगावला सुमितचा एक छोटासा फार्म हाऊस आहे आणि आजूबाजूला चांगलं वातावरण सुद्धा आहे. यामुळे चांगले 2-3 दिवसासाठी दोघांनीही इकडे जायचं ठरवलं. सुमितने गाडीमध्ये मस्त गाणी लावली होती. थोडं अंतर पार केल्यानंतर नमिता सुमितला विचारते, आयुष आणि मयुरी सध्या कुठे आहेत रे? मी मयुरीला 2 दिवस झाले कॉल करते, पण लागतच नाही आहे. अगं ती फिरायला काश्मीरला गेले आहेत. मागेच माझं आयुष सोबत बोलणं झालं होतं तेव्हा तो बोलला होता. मी तुला सांगायचंच विसरलो. सुमित नमिताला बोलतो. त्यावर नमिता बोलते, अच्छा, म्हणूनच कॉल लागत नाही आहे तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. सध्या तरी आपल्या तेच दोघे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. बाकीचे सगळे खूप बिझी झाले आहेत. अजूनही कॉलेजचे ते दिवस, त्या आठवणी विसरता नाही येत. तू बरोबर बोलतेस नमिता. काही आठवणी नाही विसरता येत. नवीन पुस्तकासारख्या त्या आठवणींचा सुवास प्रत्येक वेळी ते पुस्तक उघडलं की येतच राहतो. सुमित सुद्धा त्या आठवणींच्या प्रवाहात वाहू लागतो. पण सुमित, मला मात्र राहून राहून एकाच गोष्टीचा विचार येतो. कॉलेजमध्ये मला लिहित असणाऱ्या पत्राचा तो लेखक प्रेमी मला अजून सापडला नाही. तू आणि आपल्या ग्रुपने किती शक्कल लढवल्या, पण तरी सुद्धा तो सापडला नाही. नमिता सुमितला बोलते, अगं नमिता, तसं झालंच नसतं. तू तर ते पत्र वाचून त्याच्या प्रेमात पडली होतीस. शेवटचं ते पत्र जर तुला मिळालं असतं तर तो कोण आहे हे आपल्याला नक्की कळालं असतं, कारण त्यांनी तसंच त्याच्या आधीच्या पत्रात म्हटलं होतं. सुमित नमिताला म्हणतो, नाही, पण माझा तेव्हाचा निर्णय योग्य होता. नमिता सुमितला ठामपणे उत्तर देते. इथे कथा 6-7 वर्षे मागे जाते. सुमित आणि नमिताच्या कॉलेजच्या काळात. कॉलेजचे दिवस असतात. नमिता आणि सुमित हे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतात. सुमितचा कॉलेजचा ग्रुप असतो आणि ह्याच ग्रुपमध्ये काही काळानंतर नमिताची एंट्री होते. तर होतं असं, सुमितचं एक लेक्चर ऑफ असल्यामुळे तो बाकीच्या विषयांच्या नोट्स पूर्ण करण्यासाठी लायब्ररीमध्ये जातो. खूप वेळ नोट्स लिहिण्यात बिझी असलेल्या सुमितला काही वेळाने मयुरीचा कॉल येतो. अरे कुठे आहेस? मी आणि आयुष कॅन्टीन मध्ये आलोय. मयुरी सुमितला विचारते, अगं लायब्ररीमध्ये आलो होतो, खूप वेळ झाला मला येऊन. थांबा, मी सुद्धा तुम्हाला भेटतो. असं बोलून सुमित कॉल कट करतो आणि लवकर लवकर सर्व आवरून निघायची तयारी करतो. सुमित तिथून निघून जातो, पण जाता जाता तो त्याची एक बुक तिथेच विसरून जातो आणि हे तिथेच त्याच्या समोर बसलेल्या नमिताच्या थोड्या वेळाने लक्षात येतं. नमिता बुक बघून त्याला आजूबाजूला बघते, पण सुमित मात्र तिला दिसत नाही. ती सुमितला ओळखत नसल्याने तिला त्याचं नाव माहीत नसतं. ती बुक खोलून बघते तेव्हा तिला त्याचं नाव समजतं. नमिता बुक स्वतः जवळ ठेवते आणि तिला सुद्धा भूक लागली असल्यामुळे ती सुद्धा कॅन्टीन मध्ये जाते. कॅन्टीन मध्ये पोहोचताच तिला समोरच सुमित दिसतो. सुमित हा आयुष आणि मयुरी सोबत गप्पा मारत बसलेला असतो. नमिता सुमित जवळ जाते आणि बोलते, हे हाय सुमित, ही तुझी बुक. तू ही लायब्ररीमध्येच विसरला होतास. तू गेल्यानंतर मला ती दिसली.
तुला मी आजूबाजूला बघितलं पण तू दिसला नाहीस आणि ही बुक तिथे सोडून जाणं मला योग्य वाटलं नाही. मी क्लासमध्ये येऊन तुला ही बुक देणार होते पण बरं झालं तू इथेच भेटलास. अरे थँक्स, खरंच थँक्स. खूप महत्वाची बुक आहे ही. उद्या सबमिट करायची आहे. पुन्हा एकदा थँक्स. सुमित खूप मनापासून बोलत असतो. यावर नमिता त्याला बोलते, अरे इट्स ओके, नो प्रॉब्लेम. बाय द वे, माझं नाव सुमित, म्हणजे आता तर ते तुला कळालंच आहे. हे माझे फ्रेंड्स, ही मयुरी आणि हा आयुष. सुमित नमिताची बाकीच्यांची ओळख करून देतो. नमिता सुद्धा स्वतःची ओळख करून देते आणि ह्या दिवसापासून नमिता सुद्धा ह्या ग्रुपचा एक भाग होऊन जाते. लवकरच ती ह्या तिघांबरोबर मिसळून जाते. एवढेच नव्हे तर आता नमिता जास्त करून सुमित आणि त्यांच्या फ्रेंड सोबतच दिसायची. असंच एकदा नमिता सुमित सोबत लायब्ररीमध्ये नोट्स लिहित असताना तिला आठवतं की तिने झेरॉक्स करण्यासाठी काही नोट्स लायब्ररीमध्ये जो झेरॉक्सवाला आहे त्याच्याकडे दिल्या होत्या. ती सुमितला तसं सांगून ते झेरॉक्स आणण्यासाठी ती त्या झेरॉक्स करून देणाऱ्या माणसाकडे जाते. ती तिचे नोट्स आणि झेरॉक्स परत घेतच असते. तेवढ्यात त्यामधून एक कागद खाली पडतो. नमिता तो कागद पाहते तर त्यामध्ये तिच्या नावाने काही मजकूर लिहिलेला असतो. तिच्या झेरॉक्स करणाऱ्या माणसाला विचारते की तिच्या ह्या नोट्समध्ये हा कागद कोणी ठेवला. त्यावर तिला तो माणूस सांगतो, मला तर ह्याबद्दल काहीच माहित नाही. इथे कितीतरी मुले झेरॉक्स करायला येतात, त्यामुळे याबद्दल मला काहीच माहित नाही. नमिता पुन्हा तो कागद उघडून बघते तर तिच्यासाठी कोणीतरी लिहिलेलं ते एक पत्र होतं. नमिता ते पत्र घेऊन सुमितच्या इथे परत येते. तिला असं विचारात पाहून सुमित तिला विचारतो, नमिता काय ग, कसला विचार करत आहेस. ह्यावर नमिता त्याला पूर्ण प्रसंग सांगते आणि बोलते, कोणी लिहिलं असेल हे पत्र, मी त्याचाच विचार करत आहे. अगं तू हे वाचलंस का पूर्ण. तुझी काही हरकत नसेल तर मी बघू शकतो का. सुमित तिला विचारतो, अरे हो नक्कीच. थांब, तू ना मयुरीला सुद्धा कॉल करून बोलावून घे, मी तुम्हाला ते वाचून दाखवते, असं नमिता सुमितला सांगते. सुमित लगेच मयुरीला कॉल करून बोलावून घेतो. कॉलवरतीच तिला झालेल्या गोष्टीची कल्पना देतो. मयुरी थोड्या वेळाने लायब्ररीमध्ये पोहोचते. अरे वा, आमच्या नमिता मॅडमला कोणीतरी लव्ह लेटर लिहिलं आहे तर. सांग तरी काय लिहिले आहे त्यामध्ये. मयुरी मुद्दाम चिडवत नमिताला विचारते. हो ग, त्यासाठीच तर तुला बोलवलं आहे. थांब, मी वाचून दाखवते. नमिताच्या सुद्धा डोळ्यात उत्सुकता दिसू लागते आणि ती पत्र वाचू लागते. सुरुवात कशी करू समजत नाही आहे, कारण पहिल्यांदाच कोणाला तरी पत्र लिहायला घेतलं आहे. तुझ्याशी बोलण्याचा हाच एक मार्ग मला चांगला वाटला. मी खूप वेळा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही काहीतरी खास बोलण्याची माझी हिंमतच होत नाही आहे. तुला मी माझ्या बोलण्यावरून डरपोक वाटत असेल, पण तसं काही नाही आहे. काही शब्द जेव्हा आपल्याला आपल्यासाठीच खास असणाऱ्या व्यक्तीला बोलायचे असतात तेव्हा ते एका मोठ्या आणि मजबूत धाग्यात गुंतवावे लागतात. म्हणूनच हे पत्र आज तुला लिहित आहे. पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हाच एक ओढ तुझ्याबद्दल माझ्या मनात निर्माण झाली आणि हीच ओढ हळूहळू पुढे प्रेम म्हणून बहरू लागली. हे असं पत्र लिहून मला तुला अजिबात त्रास द्यायचा नाही आहे. जिच्यावर आपण प्रेम करतो तिला ते कधीच सांगितलं नाही तर त्या प्रेमाचा काय फायदा. म्हणूनच माझ्या मनातील चित्र तुझ्या मनाच्या कागदावर रेखाटण्याचा प्रयत्न करतोय. मला माहित आहे, हे असं अचानक कोणाकडून पत्र मिळवणं आणि ते सुद्धा अनोळखी व्यक्तीकडून, तर यावर विश्वास ठेवणं तुला थोडं कठीण जाईल. पण माझ्या मनातील ह्या प्रेमाला तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची ही एक छोटीशी धडपड आहे. तुला हे मान्य नसेल आणि पत्र अजिबात आवडलं नसेल ना, तर तू ते फाडून फेकून देऊ शकतेस. मी तुला पुन्हा त्रास नाही देणार. बोलतात ना की प्रेम हे विसरता नाही येत, पण लपवता मात्र येऊ शकतं. मी सुद्धा कायमस्वरूपी ते लपवून ठेवेन जर तुला ते मान्य नसेल तर. हळूहळू करून खूप बोललो. आता वाट बघेल तुझ्या उत्तराची. अजून एक सांगायचं राहिलं, तू त्या हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये छान दिसतेस. नमिताचं पत्र वाचून झालं. ती थोडा वेळ शांत होती. तेवढ्यात मयुरीने तिला विचारलं, नमिता आता तुझं यावर काय उत्तर असेल. मला थोडा विचार करू दे. नमिता मयुरीला बोलते आणि ती तिथून निघून जाते. ती लायब्ररी मधून निघतच असते तेव्हा तिला बाहेर पडताच आयुष भेटतो. तो तिला हाय करतो, पण नमिताचं लक्ष नसतं. ती त्याला न बघताच निघून जाते. आयुष लायब्ररीमध्ये आल्यावर मयुरी आणि सुमितला बोलतो, अरे नमिताला काय झालं, आता बाहेर मला दिसली तर मी तिला हाक मारली, पण तिने तर बघितलं पण नाही. कोणत्या विचारात जात होती काय माहित. मग सुमित आणि मयुरी झालेला पूर्ण प्रसंग आयुषला सांगतात. ओ अच्छा,
असं आहे तर नमिता तर लकी निघाली. पण पत्र लिहिणारा कोण होता हे समजलं का? आयुष सुमितला विचारतो. नाही रे, पत्र कोणी लिहिले हे नाही समजलं. सुमितने आयुषला उत्तर दिलं. मला तर वाटतं पत्र लिहिणारा हा नमिताला चांगला ओळखत असावा. आता बघू नमिता काय ठरवते. मयुरी त्या दोघांना बोलते. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये 9चा लेक्चर असतो. सुमित, मयुरी आणि आयुष नेहमीप्रमाणे नमिताची वाट बघत कॉलेज गेट जवळ उभे असतात. अरे राहिली कुठे ही? आज हिला उशीर झाला. सुमित मयुरीला बोलतो. अरे थांब, मी तिला कॉल करून बघते. मयुरी सुमितला बोलते. ती नमिताला कॉल करते पण ती कॉलचं उत्तर देत नाही. मयुरी पुन्हा एकदा कॉल करते तरी सुद्धा नमिता कॉल उचलत नाही. मग मयुरी बोलते. नमिता कॉल नाही उचलत आहे. आपण जाऊ लेक्चरला, कदाचित ती आज येणार नाही. हो ठीक आहे, नाहीतर आपल्याला लेक्चरला उशीर होईल. आयुष मयुरीला बोलतो. मग तिघेही कॉलेजमध्ये जातात. लेक्चर सुरू झालेलाच असतो. तेवढ्यात दरवाजातून नमिता आतमध्ये येताना दिसते. ह्यावेळी तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज असतं आणि खास म्हणजे ती आज हिरव्या रंगाचा ड्रेस घालून आलेली असते. ती तिचा हा ड्रेस केव्हा तरीच घालते, पण आज का घातला होता याचं कारण मयुरी, आयुष आणि सुमितने ओळखलं होतं. नमिता आतमध्ये येताच मयुरीच्या बाजूला येऊन बसली आणि लेक्चर सुरू झाला होता त्यामुळे त्या तिघांनाही तिच्याशी बोलता नाही आले. पण आता ते लेक्चर संपण्याची वाट पाहू लागले, कारण आनंदाने खूप सारे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले होते जे त्यांना नमिताला विचारायचे होते. जसा लेक्चर संपला तसे चौघे क्लास रूम मधून बाहेर पडले. बाहेर पडताच लगेच तिघांनीही नमिताला घेरलं आणि प्रश्नांची सरबत्ती चालू केली. नमिता, म्हणजे तुला त्या अनोळखी मुलाचं प्रेम मान्य आहे? मयुरी नमिताला विचारते. पहिल्या पत्रातच तू त्याला होकार देणार? त्याला तू बघितलं पण नाही आहेस? सुमित नमिताला विचारतो. उत्तर तुझं हो आहे ना? म्हणूनच तर तू त्याला हा ड्रेस आवडतो तोच तो घालून आली आहेस? आयुष नमिताला विचारतो. अरे हो हो, एवढे सर्व प्रश्न? थांबा, सर्व प्रश्नांची उत्तरं मी देते. चला कॅन्टीन मध्ये जाऊ. असं बोलून नमिता त्या तिघांच्या प्रश्नांना थांबवते आणि ते सगळे कॅन्टीन मध्ये जातात. एक रिकामी टेबल बघून सगळे एकत्र बसतात. बसा, मी काहीतरी खायला घेऊन येतो. असं बोलून आयुष उठणार तेवढ्यात मयुरी त्याला बोलते. अरे थांब, आधी नमिताला सर्व सांगू दे, तू नंतर जा. बोल ग नमिता. नमिता बोलू लागते. मी घरी जाऊन खूप विचार केला. मला ज्याने ते पत्र लिहिले ते त्यांनी खूप मनापासून लिहिले. त्यात मला खरेपणा वाटला. मला नक्की काय वाटते ते मी नीट सांगू नाही शकत आहे, पण ज्याने ते पत्र लिहिलं ते मला आवडलं म्हणून मी हा ड्रेस घातला. आता मला फक्त त्या गुप्त लेखकाचा शोध घ्यायचाय ज्याने त्याच्या प्रेमाच्या पुस्तकासाठी माझ्यासारखा विषय निवडला आहे. अरे, आता तुझं सुद्धा बोलणं बदललं. वा, भारी बोलतेस. सुमित नमिताची मस्करी करतो आणि सगळे हसू लागतात. आपण सगळे मिळून त्याचा शोध घेऊ. सुमितच्या या वाक्यावर मयुरी आणि आयुष दुजोरा देतात. चला आता, प्रॅक्टिकलची वेळ झाली आहे. अजून उशीर नको व्हायला. नमिता हे बोलून सर्वांना प्रॅक्टिकल असल्याची आठवण करून देते आणि सर्वजण प्रॅक्टिकल साठी लॅबमध्ये जातात. जसं प्रॅक्टिकल संपतं तसं सर्वजण बाहेर येतात आणि निघताना प्रत्येक जण आपली आपली प्रॅक्टिकल बुक घेऊन बाहेर निघत असतो, जी त्यांनी चेकिंगसाठी प्रॅक्टिकल सुरू होण्या अगोदर दिली होती. नमिता सुद्धा तिची प्रॅक्टिकल बुक घेऊन बाहेर पडते आणि ती बुक तपासली गेली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी जेव्हा ती बुक उघडते तेव्हा तिला आतमध्ये एक पत्र सापडतं. तेच अक्षर, तीच वाक्यरचना, तोच भाव. नमिता काही क्षणात ते पत्र वाचून मोकळी होते. ते वाचताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो. ह्यावेळी पत्र लिहिताना एक समाधान होतं, कारण ह्या आधीच्या माझ्या पत्राला तुझं उत्तर नाही पण न्याय मात्र नक्की दिलास आणि खास म्हणजे माझ्या आवडीचा ड्रेस तू घालून आलीस. माझ्या ह्या मैत्रीचा सुगंध तू बरोबर ओळखलास आणि स्वतःहून त्याचा स्वीकार केलास. ते पाहून खूप आनंद झाला. तुझ्या त्या नेहमीच्या बोलण्यात येणारे शब्द, तुझा स्वभाव, तुझे हसणे, हे सर्व माझ्या डोळ्यात, कानात आणि मनात मी अगदी साठवून ठेवले. तू मला अजूनही ओळखू नाही शकलीस आणि मला शोधण्यात तुझी चाललेली ही धडपड पाहून मला एक गंमत वाटते. मला सुद्धा माझी ओळख तुला करून द्यायची आहे आणि नमिता, माझं पुढचं पत्र हे तुझ्यासाठी शेवटचं पत्र असेल, कारण त्यानंतर मला पत्र लिहिण्याची गरज नाही भासणार. आपण तेव्हा सोबत असू, कारण माझ्या शेवटच्या पत्रात माझी ओळख सांगणार आहे. समोरासमोरच्या भेटीला आता मी सुद्धा खूप उत्सुक आहे. तुझाच. नमिता
नमिताचं हे पत्र वाचल्यावर सर्वांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. तेवढ्यात मयुरी नमिताला विचारते, आता तुझं पुढचं पाऊल काय असेल? यावर नमिता बोलते, जसं मी आधी बोलली, ह्या पत्र लिहिणाऱ्याच्या तर मी प्रेमात पडली आहे, पण तरी सुद्धा मी माझ्या निर्णया अगोदर थोडा आधी विचार करेन. ह्याच दरम्यान कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा चालू झाल्या होत्या. परीक्षेच्या टेन्शन मध्ये सुद्धा नमिता आणि तिच्या ग्रुपला त्या शेवटच्या पत्राचा विसर पडला नव्हता. शेवटचा पेपर संपला आणि नमिता पेपर देऊन बाहेर निघाली. ती कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आली आणि तिला तेवढ्या तिथे सुमित एकटाच बसलेला दिसला. नमिता त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, काय रे, एकटाच बसला आहेस? बाकीची मंडळी कुठे आहेत? आणि पेपर कसा गेला तुझा? माझा पेपर ठीक होता. बाकीचे सर्व पेपर लिहित असतील. मी वेळेआधीच पेपर दिला आणि आलो. सुमितने नमिताच्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर दिलं आणि पुढे नमिताला विचारलं, मग नमिता, पत्र मिळालं की नाही तुझ्या प्रिय लेखकाचं? आज कॉलेजचा शेवटचा दिवस आहे. आज बहुतेक मिळायला हवं. यावर नमिता बोलते, हो रे, ते तर आहेच, पण सुमित तुला एक सांगू का? ती व्यक्ती तर माझ्या मनात भरली आहे. मी त्याला कधी पाहिलं नाही, कधी आमची समोरासमोर भेटही झाली नाही, तरी सुद्धा त्याच्याबद्दल माझ्या मनात एवढी ओढ कशी काय निर्माण झाली काय माहीत. कदाचित आज त्याच्या शेवटच्या पत्रात मला त्याची ओळख पटेल, किंबहुना तो माझ्या समोरही येईल. पण मी असं कुठेतरी वाचले आणि मयुरी सुद्धा एक दोन वेळा बोलून गेली, प्रेम आपण कोणावर जास्त करतो ह्यापेक्षा आपल्यावर कोण जास्त प्रेम करतं हे महत्वाचं आहे. तुला नेमकं काय बोलायचं आहे ते सांग. सुमित थोड्या क्षीण आवाजात बोलतो. अरे हो हो सांगते. मला तो पत्र लिहिणारा आवडू लागला आहे आणि कदाचित त्याच्याही मनात तेच असेल, पण त्याचं प्रेम किती खरं आहे मला माहित नाही. पण अशी एक व्यक्ती आहे जी कदाचित माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते आणि ती व्यक्ती तू आहेस सुमित. नमिताच्या या बोलण्याची सुमितला जरा सुद्धा अपेक्षा नसते. तिचं हे बोलणं ऐकून तो एकदम उठून उभाच राहतो आणि तिच्याकडे लक्ष न देता दुसरीकडे बघून बोलतो, तुला तुला हे कोण बोललं? तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. नमिता बोलते, तो पत्र लिहिणारा मला कधीपासून ओळखतो, किती ओळखतो हे मला नाही माहीत, पण तू मला कधीपासून ओळखतोस आणि किती ओळखतोस हे मला माहीत आहे. माझ्या विषयीचं प्रेम आणि आदर तुझ्या डोळ्यात मला नेहमी दिसत आला आहे. तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी माझ्यापासून ती लपवून राहणार नाही. तू स्वतःहून बोलणार नाहीस हे मला माहीत आहे, म्हणून मीच आज तुला सांगते. खूप आधीपासून तू मला आवडतोस. नेहमी तुझी सोबत मला एक वेगळाच आनंद देऊन जाते. मित्र म्हणून तू जितका चांगला आहेस तितकंच माणूस म्हणून खूप खरा आहेस. सुमित, ऐकतोयस ना? तुझं उत्तर ऐकायला मी आता उत्सुक आहे. एवढा वेळ दुसरीकडे चेहरा करून सर्व काही शांतपणे ऐकत असणारा सुमित तिच्याकडे बघतो आणि बोलतो, आज मला किती आनंद होत आहे हे मी तुला सांगू शकत नाही. तू आता जे बोलीस त्यातला शब्द न शब्द खरा आहे. कधी काळी मनात असलेली एक प्रेमळ इच्छा माझी आज पूर्ण होत आहे. माझ्या या बोलण्यावरूनच तुला उत्तर मिळालं असेल. आता वर्तमान काळातील दृश्य, ज्यामध्ये सुमित आणि नमिता कारमध्ये आहेत. बघ नमिता, सर्व कसं डोळ्यासमोर पटकन गेलं. ते दिवस, त्या आठवणी, सर्व काही. सुमित नमिताला बोलतो, हो ना, पण जसं मी बोलले, शेवटी मला ते शेवटचं पत्र मिळालंच नाही. नक्की पत्र कोण लिहित असेल ते तर समजलं असतं. नमिता बोलते. यावर हसत सुमित तिला उत्तर देतो, अगं, शेवटचं पत्र द्यायच्या आधीच तर तू मला ओळखलंस. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? नमिता थोडं साशंक भावाने त्याला विचारते. यावर सुमित बोलतो, नमिता, पत्र लिहिणारा दुसरा तिसरा कोणीही नसून मीच होतो. तो छुपा लेखक मीच होतो. तुझ्यावरचं प्रेम कसं व्यक्त करू समजत नव्हतं, म्हणून हा पत्राचा खेळ रंगवला होता आणि माझ्या या खेळाचं मयुरी आणि आयुष या दोघांनाही माहीत होतं. किती दुष्ट आहेस रे, पण असं का केलंस तू? आणि तू मला हे आत्ता सांगत आहेस? नमिता थोडं लाडाने त्याला मारत असते. अगं हो हो, गाडी चालवते, मारू नकोस. आपल्यात मैत्री आहे आणि त्यामुळेच प्रेमाचं जर तुला समजलं तर त्याचा भार आपल्या मैत्रीवर होऊ नये म्हणून मी युक्ती केली होती. काळजी करू नकोस. ते शेवटचं पत्र मी लिहिलं होतं आणि अजूनही जपून ठेवलंय. आपण तिकडे पोहोचलो की तुला मी ते देईन. सुमित नमिताला बोलतो आणि हे ऐकून एक वेगळाच आनंद नमिताच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अगदी तसाच जेव्हा तिला पहिलं पत्र मिळालं
तेव्हा झाला होता तसाच. तर अशी होती शेवटच्या न मिळालेल्या पत्राची ही कथा. पण एका गोष्टीचा विचार तुम्हीही करत असाल की कथेच्या सुरुवातीच्या भागात मी म्हटले होते की सुमित आणि नमिताची भेट ही त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी झाली होती आणि तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मग त्यानंतर हे त्यांचं कॉलेजमधलं प्रेम आणि भेट हे कसं काय शक्य आहे? तर जेव्हा नमिता आणि सुमितचं लग्न ठरलं होतं त्याच लग्नाची शॉपिंग करायला गेली असताना नमिताचा अपघात होतो आणि ह्या अपघातामध्ये नमिताच्या डोक्याला जबर मार लागतो. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तेव्हा तिचा जीव तर वाचतो, पण डॉक्टर सुमितला सांगतात की नमिताचा जीव तर वाचला आहे, पण तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे ती मागचा काळ विसरली आहे. पूर्णपणे नाही, पण मागची काही वर्षे ती पूर्णपणे विसरली आहे. आणि अशा परिस्थितीत जेव्हा तिला काहीच आठवणार नाही आणि ती जेवढा आठवण्याचा प्रयत्न करेल तेवढा जास्त त्रास तिला होईल. ह्यामध्ये तिचा जीवही जाऊ शकतो. ह्यावर एकच उपाय आहे. तिच्या समोर एक असा तिचा भूतकाळ तुम्हाला तयार करावा लागेल जो तिला खरा आणि आनंद देणारा वाटेल. नमिताचा जीव वाचवण्यासाठीच आणि तिच्यावर असलेल्या जीवापाड प्रेमासाठी सुमित एक छान भूतकाळ तिच्या समोर उभा करतो आणि तोच पूर्ण भूतकाळ म्हणजे तेच आपलं शेवटचं न सापडलेलं पत्र. प्रेम म्हणजे काय असतं? एकमेकांचा हात हातात घेणं म्हणजे प्रेम नसतं. एकमेकांच्या दुःखात साथ देणं म्हणजे प्रेम असतं. कितीही संकट आली तरी हातातला हात न सोडणं म्हणजे प्रेम असतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.